नमस्कार, वेलकम टू मोहिदिका रेसिपीज. मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे आपण आखाड स्पेशल ह्या भागामध्ये आणखीन एक पुढची नवीन मजेदार रेसिपी आणली. आपण इथे एक छोटी वाटीभर मुगाची डाळ आपण मस्तपैकी रात्रभर भिजवून ठेवली होती. नंतर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं जिरं घातलं, त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या घातल्यात, एक कांदा चिरून घातला, हिरव्या मिरच्या घातल्यात, भरपूर सारा कोथिंबीर घालायचं आहे. आणि ही भिजवलेली मुगाची डाळ जी आहे ती आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. वाटी आपण ज्या डाळीने वाटीने आपण डाळ घेतली तेवढंच पाणी पण त्यात घालून याची मस्तपैकी फाईन अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. तुम्ही बघू शकता किती मजेदार हिरवागार रंग त्याला कोथिंबीरीचा आणि मिरचीचा आलेला आहे. त्यामध्ये आता चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे आणि त्या थोडीशी अर्धा चमचाभर अख्खी बडीशोप आपण घातलेली आहे. ती खूप मस्त लागते बरं का याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपण एक वाटीभर मस्तपैकी गव्हाचं जाडसर पीठ त्यामध्ये घालायचं आहे आणि हे छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे बरं का. आणि संपूर्ण आपण मळून झाल्यानंतर वरतून थोडंसं तेल अप्लाय करून त्याला छान असं 5 मिनिटासाठी आपण ठेवून देणार आहोत. बरं, इथे परफेक्ट प्रमाणासाठी मी तुम्हाला सगळं सांगायचा प्रयत्न करतो. डाळ आपण इथे 90 ग्रॅम इतकी घेतलेली आहे मुगाची आणि त्यामध्ये साधारणपणे 250 ग्रॅम आपण गव्हाचं बट्टीचं पीठ घातलेलं आहे बरं का. आपण बट्ट्यांसाठी जे दळून घेतलेलं असतं थोडंसं जाडसर पीठ आपल्याला इथे पुऱ्यांसाठी घ्यायचं आहे, म्हणजे त्या अगदी मजेदार अशा खरपूस होतात. आणि आता इथे आपण छोटे छोटे उंडे घेऊन त्याच्या अशा पद्धतीने पोळपाटावरती पुऱ्या लाटून घेत आहोत बरं का. अगदी हलकंसं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचं बोट त्या उंड्याला लावू शकता. असा एक एक करून आपण असं काही पुऱ्यांचा लॉट आपण इथे लाटून घेणार आहोत आणि मग त्यानंतर गरमागरम तेलामध्ये डीप फ्राय आपण त्याला करणार आहोत बरं का. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईकसुद्धा जरूर करा आणि तुमच्या मित्र आपत्यामध्ये शेअरसुद्धा जरूर करा बरं का. तुम्ही बघू शकता इथे आपण एका पाठोपाठ एक असं छोटा छोटा उंडा तयार करून आणि हलकंसं तेलाचं बोट लावून आपण त्या पुऱ्या लाटून घेत आहोत. अशा अगदी हेल्दी आणि हलक्या अशा ह्या पुऱ्या असणार आहेत बरं का, कारण की त्यामध्ये आपण मूग डाळीचा वापर केलेला आहे आणि मस्तपैकी आपण तिला भिजवून घेतलेली आहे. त्यामुळे अतिशय हेल्दी असा हा ऑप्शन आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत. तुम्ही बघू शकता एक एक करून आपण अशा या सगळ्या पुऱ्या लाटून घेत आहोत. आता गॅसवरती आपण कढई ठेवून त्यामध्ये गरमागरम तेलामध्ये आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता तेल आपण हलकंसं गरम ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता एक एक पुरी अशा पद्धतीने टाकून आपण तिला तळून घ्यायचं आहे. अगदी मस्तपैकी टम्म अशी फुगते बरं का प्रत्येक पुरी. तुम्हाला आता मी संपूर्ण पुऱ्या दाखवणार आहे. व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा. तुम्हाला पुरी नंतर मी तोडून सुद्धा दाखवणार आहे. त्याचं टेक्स्चर अतिशय मजेदार, अगदी खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या होतात बरं का. आणि आपण त्यामध्ये टाकलेले सगळे जिन्नसांमुळे त्या अतिशय खुमासदार अशा लागतात. तुम्ही बघू शकता एका पाठोपाठ एक आपण अशा पद्धतीने पुऱ्या टाकून तळून घेत आहोत. प्रत्येक टाकलेली पुरी अशीच टम्म फुगणार आहे बरं का. पुऱ्या अजिबात तेलकट होत नाही बरं का. इथे आपण जे डाळीचं मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेतलं होतं त्यामध्ये 250 ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ आपण यामध्ये मिक्स केलेलं आहे. साधारणपणे थोडंसं पाण्याचा त्याचा तिथला अंदाज घेऊन आपण गव्हाचं पीठ मिक्स करणार आहोत बरं का. 10-20 ग्रॅम कमी असं झालं तरी हरकत नाही, पण त्याचा तिथला अंदाज घेऊनच आपण ते गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे. त्यामुळे पुऱ्या अगदी मजेदार अशा मस्त होतात. आपण एका पाठोपाठ एक अशा ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेत आहोत बरं का. तुम्ही बघू शकता मस्त सोनेरी रंगावरती मस्त खरपूस अशा ह्या पुऱ्या आपल्या तळल्या गेलेल्या आहेत. आता आपण त्याचं टेक्स्चर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. इतर उर्वरित पुऱ्यासुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपवरती कशा पद्धतीने तुम्हाला काही बनवता येत असणारे पदार्थ विकू शकतात याचा एक अप्रतिम असा कन्सेप्टचा व्हिडिओवरती अपलोड केलेला आहे. आवर्जून तो नक्की तुम्ही बघा, तुम्हाला खूप त्याचा उपयोग होणार आहे. आता आपण ही पुरी बघूया. अतिशय खुमासदार अशी ही पुरी, अजिबात तेलकट नाही आहे. तुम्ही बघू शकतात या पुरीचा आस्वाद तुम्ही दही किंवा एखादी चटणी किंवा नुसतीसुद्धा तुम्ही हिला ट्राय करू शकता. तो रेसिपी तुम्हाला आवडली असेल. भेटूया पुढील भागात अशाच रेसिपींसह. तोपर्यंत बघत राहा मोहिदिका रेसिपीज. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर.